कार्यक्रम संपून वेळेनुसार 6:15 झालेत, वेळेनुसार कार्यक्रम, आणि आता मी सुरू करतोय. उपस्थित सर्व महानुभाव, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांच्यासोबत मला अनेक वर्ष काम करता आलं असे आमचे स्नेही मित्र आदरणीय जगदीश कदम सर, त्याचबरोबर आदरणीय गोविंदरावजी पुराणिक, आणि एक नव्हे दोन नव्हे 3 कविता संग्रहांचं एकाच वेळी प्रकाशन करण्याचा योग ज्यांनी या ठिकाणी घडवून दिला ते असे 75 नव्हे एक खूप मला आनंद या ठिकाणी झाला की असा एक सोहळाही मला पाहता आला. आदरणीय दिमा देशमुख सर, किती लोकांची नावं घेऊ, सर्व माझे आप्त आहेत, स्नेही आहेत, मार्गदर्शक आहेत, आणि मार्तंड इथपर्यंत पोहोचावा यासाठी अजूनही सतत काम करणाऱ्या सर्व महानुभावांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी माझ्या गंध मातीचा या काव्यसंग्रहावर मी बोलणार आहे. मला 25 मिनिट दिलात ना? हां. मधून काही सूचना आल्यात की विष्णुदासावरचं काहीतरी म्हणा. आता वडील शाहीर होते, परवाच 5 जानेवारीला गेले. तो वारसा कसा का आला माझ्याकडं मला माहीत नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणे नमस्तुते, असं म्हणत ज्या आयुष्याचे 35 वर्ष या अरण्यात अभयारण्यात मी आदिवासी भागात घालवतोय, त्या माझ्या कर्मभूमीला नतमस्तक होऊन त्या पवित्र भूमीला विनम्र अभिवादन करून आजच्या ह्या काव्यसंग्रहावर बोलण्याचं धाडस करतोय. मित्रहो, काय बोलावं आणि काय बोलू नये याचा एक परिपाठ ठरलेला असतो. चांगलं बोलावं असं सगळ्यांनी सांगितलं, परंतु काहीतरी सांगितलं पाहिजे आणि ते सांगताना नवीन काहीतरी सुचलं पाहिजे याची सुद्धा सूचना समीक्षकांनी त्या सभागृहात दिली पाहिजे, या विचाराचा मी आहे. ज्या गुरु परंपरेत दिमा देशमुख वावरतात, हरिभक्त परायण भागवताचार्य चैतन्य महाराज गंगाखेडकर, दंती महाराज त्यांचे वडील, त्या घराण्याचं साधू घराणं आणि त्या साधू घराण्याचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. हरिभक्त परायण प्रोफेसर डॉक्टर यशवंत शंकर साधू हे माझ्या विद्यावाचस्पती डॉक्टरेट या पदवीचे मार्गदर्शक आहेत. तेव्हा त्यांचा आणि माझा असा ऋणानुबंध आहे की का मला बोलावलं ते आज मला या ठिकाणी कळालं. खरंच मी भाग्यवान आहे की ज्या साधू महाराजांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, त्या साधू महाराजांच्या घराण्यातल्या एका चांगल्या प्रसंगाला मला उपस्थित राहता आलं. त्या पवित्र आत्म्याला विनम्र अभिवादन करतो. मित्रहो, गंध मातीचा म्हणत म्हणत 6 काव्यसंग्रह हा माझ्या मते 3रा कविता संग्रह आहे, 6वा गंध मातीचा. श्रीकर प्रकाशन, आणि या प्रकाशनाने या सुंदर अशा रचनांना संकलित केलं. कुठंही चूक ज्याला म्हणतो तर ऱ्हस्व दीर्घाची ती मी शोधत होतो, परंतु मला सापडली नाही. त्याबद्दल खरंच मी या प्रकाशकांना धन्यवाद देतो. आजकाल तर काय सांगावं, प्रकाशक एवढे झालेत की मुखपृष्ठ आधी प्रकाशित करतात, नंतर आवृत्ती येईल असं घोषित करतात. परंतु 1 नव्हे 2 नव्हे 3. मला लहानपण आठवतं, लहानपणी मी किवळ्याला असताना एक गाणं गाजत होतं, आता नको आता नको हे 3रं मूल. तेव्हा ते गाणं मला आठवलं, आणि 3रं मूल मग हे 6. मला सांगा, शब्दात रमणारा माणूस असे आजार फिजार काहीच येत नसतात हो. आत्ताच जयंतरावने सांगितलं की रेणुका देवीची कृपा आहे, 2016ला माझा पुनर्जन्म आहे. मी आज या सभागृहात दिसलो नसतो. केवळ आणि केवळ त्या भगवतीची सेवा अविरतपणे करत आहोत. करूया, सगळेजण करूया. तर गंधमातीचा घेता घेता दिमांना यातल्या रचना ज्या सुचल्या, खरंच अतिशय सुंदर रचना आहेत. 99वर थांबलेत या संग्रहात. 99 रचना आहेत. मला कधी कधी वाटतं एक रचना का घडली ना, शतकच मारून गेले असते. परंतु असं 99 रचना साध्या नाही आहेत. पहिला या कवितेचा पहिला भाग असा आहे, आदरणीय अंजनीकर सरांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे, त्यावर 120 पुस्तकाचे ते लेखक आहेत. खरंच या नांदेडला वैभव फार आहे. आदरणीय वामन पंडितांपासून देल महाजनांपर्यंत, दासगणूपासून आमच्या विष्णुदासांपर्यंत, हरिहर सोनोलेपासून डॉक्टर जगदीश कदमांपर्यंत ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे. आणि या परंपरेचा अभिमान आम्हाला असला पाहिजे. ज्या नरहर कुरुंदकरांनी जगभर आपलं नाव गाजवलं ते नांदेड नगरीचे आहेत. अशी कितीतरी नावं सांगू, वेळ कमी आहे, गंध मातीचावर मला बोलायचं. तर अशा ह्या संत परंपरेचा वारसा लाभलेल्या देशमुख घराण्यामध्ये सुद्धा मुखेड सलगर
त्या मुखेड सलगरला सुद्धा साहित्याची परंपरा फार मोठी आहे. व्यंकटेशाचं मंदिर आहे आणि अशा ह्या मुखेड मोहनावती नगरीमध्ये काहीतरी आपल्या हाताशी लागलं पाहिजे. नोकरी तर प्रत्येकजण नोकरी करण्यात आपण इथपर्यंत पोहोचलो. 38 वर्षाच्या नोकरीमध्ये काही क्षण त्यांना पाठीशी घालता आले. त्या क्षणांना जवळ करून शब्दाची ही सुंदर अशी मेजवानी त्याला दिली आणि त्यातून हे सगळं काही करण्याचं काम दिमा देशमुखांनी केलं आहे. अनेक दिवस आम्ही एकत्र संस्कार भारतीत काम करतो. अतिशय मृदुवाणी तुम्हाला यायचं आहे आणि सुरुवातीलाच त्यांचं संभाषण जे असतं ना ते पुढं काय बोलावं हे सुचत नाही आणि माणूस होच म्हणतो. असं एक वेगळं व्यक्तिमत्व मला त्या ठिकाणी भावलं. आणि काय बोलावं यातल्या जवळजवळ 70% कविता, जवळपास 60-70 तरी कविता ह्या भक्तिरसाने चिंब भिजलेल्या आहेत. ज्या वामन पंडितांनी 70 काव्य ग्रंथ लिहिले, शेषघराणं ओळीवर राहायचं ते आपल्या, त्याच वामन पंडिताचा वारसा नांदेडमध्ये 21व्या शतकामध्ये अशी अतिशय सुंदर अशी भक्ती काव्याची धारा घेत घेत त्यांनी या ठिकाणी आरंभलेली आहे. मुकुंदराजांनी त्या कालखंडामध्ये 10व्या-12व्या शतकात मुकुंदराजांनी विवेक सिंधूमधून जो आम्हाला विचार दिला, तोच विचार भक्तिभावाचा विचार आजकाल तसंच चाललंय. यातली एक सुंदर कविता आहे हरिनाम नावाची, मला खूप आवडली. संत विष्णुदासांची रचना आहे. त्या रचनेमध्ये विष्णुदास काय म्हणतात की या परिस्थितीचं चित्र डोळ्यांनी पाहिलं सध्याच्या आणि नंतर त्यांना भावली कविता आणि सहज ते बोलून गेले. त्या अशा ह्या एकूण रचनेमध्ये विष्णुदास सुद्धा आपल्या वेगवेगळ्या कवितेला मांडत या संबंध जगाचं चित्र आपल्या पुढं आणतात. नको साधन धन काही काम स्तबनाचे नाही, आई रेणुके तुला साधे बोलणे पुरे. इतकी माफक अपेक्षा घेऊन ते लिहितात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. पुरस्कार नको, मला कोणतं स्मृतिचिन्ह नको, कुठं काही यादी सुद्धा नको, केवळ मला काहीतरी करायचंय, मी सेवक आहे आणि अविरतपणे मी करणार आहे, ही भावना लेखकांनी बाळगली पाहिजे. प्रकाशक शोधत आले पाहिजेत. कोण आहे हो इथं ते दिमा देशमुख राहतात ना, हो त्यांचा तो शब्द गंधमातेचा आम्ही वाचलाय आणि असं त्या काव्यसंघाची निवड झाली आहे, तुम्हीच आहात ना. अशी एक विचारधारा घेऊन जगणारं हे सलगरचं कुटुंब आणि त्या सलगरकरांनी आपल्या ह्या कविता संग्रहातून या मायमातीची सेवा, साहित्य जगताची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. पुढेही करावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यानंतर संत विष्णुदासांची एक रचना अशी आहे, आलच हुकडुणी आभाळ ग. सध्याची परिस्थिती तशीच आहे, कासळीकर सर. आलच हुकडुणी आभाळ ग, लेकरू आपलं संभाळ ग. तीच परिस्थिती आज आहे. सगळीकडून जग बदललेलं आहे. कोणी सुरक्षित नाहीये, कोण घरी येईल की नाही वापस याचीही चिंता नाही. अवस्था वाईट आहे. अशा अवस्थेमध्ये केवळ आणि केवळ नामस्मरण, हरिनाम हाच एक जीवनाचा पाया आहे. हे आपल्या काव्यसंग्रहात सुंदर पद्धतीने नमूद करण्याचं काम भावमातीचा, गंधमातीचा मग त्यांनी केलेलं आहे. काय सांगावं, किती बोलावं. माणिक प्रभूवरची रचना खूप सुंदर आहे. खंडोबावरची रचना अतिशय चांगली आणि त्यातल्या त्यात एक मला भावलेली रचना, त्यातून मी जातोय. आजोबा झालोय, तेही आजोबा आहेत. आजोबाचं दुःख त्याने त्यात मांडलंय. बाळा तू नातू तिथे आहे, 7 समुद्रा पार आहेस, परंतु मला तुझी आठवण येते. त्या नातवाची आठवण 7 समुद्रा पार असलेल्या भारतातल्या एका आजोबाला येते. ती सुद्धा रचना आजचं कुटुंब कशासाठी वेगळ्या पद्धतीने होत चाललंय याचा भाव सुद्धा तिने आपल्या कवितेत मांडलेला आहे. किती बोलावं यांच्या कवितेवर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. तो विषय असा आहे की आमच्याकडं इतकी काही माणसं चांगली चांगली होऊन गेली. आज एक चांगला दिवस आहे कदम सर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्मदिवस आहे. ज्या भाऊराव पाटलांनी खूप काही काम केलं त्या भाऊराव पाटलांना स्मरण आपण केलंच पाहिजे. आणि त्या भाऊराव पाटलांच्या या स्मरणाच्या दिवशी आजच्या जयंती दिनी 3 कविता संग्रहांचं प्रकाशन होतंय. हा आपला मोठेपणा आहे, हे आपण नमूद केलं पाहिजे. आणि उद्या ज्ञानेश्वर जयंती आहे. ज्या ज्ञानेश्वरांनी नेवाशाला पैस नावाच्या दगडाला पाठ लावून निवृत्तीनाथाच्या उपस्थितीमध्ये आपली ज्ञानेश्वरी सांगितली, भगवद्गीतेवर अनुवाद केला, तो गीतेचा बोध सुद्धा तुम्ही आपल्या कवितेत मांडलेला आहे. तो गीतेचा बोध सुद्धा मांडता मांडता तुम्हाला राहवलं नाही आणि सहज बोलून गेलात की नको त्याची पालखी आज आपण वाहत आहोत. बघा ना, काल इथं होते, आज दुसऱ्या खुर्चीवर आहेत, उद्या तिथं आहेत, ते तिसऱ्या खुर्चीवर आहेत. कोण कुठं आहेस काही कळायला मार्ग नाहीये. परंतु आज सर तुम्ही एक सुंदर काम केलंय. नको त्याची पालखी न वाहता शब्दांची पालखी आयुष्यभर वाहा, ही अविरत कायम स्मरणात राहणारी बाब आहे. ते आपण नमूद करून गेलेला आहात. या मुखेड तालुक्यामध्ये शिवा आंबुलगेकर आहे,
आदरणीय नागनाथजी कोत्तापल्ले सरांनी कवितेतून आपला जीवन प्रवास सुरू केला. त्याच मुखेडचे मोहनावतीचे नागनाथ कोत्तापल्ले आहेत आणि त्याच मुखेडचे आपण आहात. ही मोहनावतीची परंपरा आपण कायम चालू ठेवावी अशी माझी इच्छा आहे. आपल्याला काय नाही त्या मुखेडमध्ये, काय नाही त्या मोहनावतीमध्ये, भरपूर काही आहे. माझ्याही जीवनाची सुरुवात, सेवेची सुरुवात त्याच नगरीतून झाली हे नमूद करायला या ठिकाणी हरकत नाही आहे. तेव्हा सलगरकर परिवाराने एका साहित्यिकाला जपलं पाहिजे. जपलं पाहिजे यासाठी म्हणतो की त्यांना सतत काहीतरी लिहित चला. लिहिते व्हा, एक पक्षी येतो आणि पेरते व्हा म्हणतो. पेरते व्हा म्हणतो, परंतु या ठिकाणी आपण सगळेच म्हणूया, आपण आता लिहिते झालात, परत लिहिते व्हा. आत्मचरित्रातून तुमचं गद्य लिखाण येऊ द्या आणि माझ्या जीवनात आलेले अनुभव मांडण्याचा प्रसंग तुमच्यातून यावा. आणि याच सभागृहात सुंदर अशा आत्मकथना चरित्राचं प्रकाशन अनेक मान्यवरांच्या उपस्थित व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मुळामध्ये शब्दाची पालखी आणि नको त्याची पालखी हा विषय मला या ठिकाणी सुचला. आणि असा दुसरा मुद्दा, नादो महानोरावरची तुमची कविता खूप मनाला भावणारी आहे. नादो महानोर आज आपल्यात नाही आहेत. आम्ही एम एला असताना कदम सर बरोबर आहे, रानातल्या कविता त्यांच्या आम्ही अभ्यासल्या. त्या मातीशी आयुष्यभर जपणारा, मातीशी नातं जपणारा, मातीशी इमान राखणारा आणि मातीशी बैमान न होणारा जर कवी कोणता असेल तर नादो महानोर आहे. त्या महानोरांची आठवण आपल्या कवितेत आपण करून दिलेली आहे. या मातीने लळा लावला असा असा की, या मातीने लळा लावला असा असा की, सुखदुःखाशी हसलो रडलो. ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात, अनेक विचार तुमच्या समोर येत होते, जात होते, तरी पण त्यातून तुम्ही सशक्तपणे बाहेर आलात. पाहुणे येत होते, पाहत होते काचातून, बरे आहेत ना काका, चांगला आहेत ना, चांगले होणार आहात तुम्ही, घाबरू नका, सांगून जात होते. सुखदुःखाशी हसलो रडलो, आता तर हा जीवचा अवघा, या मातीचा शब्द झालो. गंध मातीचा, मातीचा शब्द होण्याचं सामर्थ्य तुमच्या शब्दात आहे. अनुभव अनेक पेरलेत तुम्ही, अनुभव अनेक आठवणी यामध्ये गुंतलेल्या आहेत. त्या आठवणींचा शब्दकोश म्हणूया आपण, आठवणींचं एक संकलन म्हणूया आपण, आठवणींचं संपादन म्हणूया. आठवण तुम्ही तुमच्या शब्दात मांडलेला आहे, तीही मराठवाडी बोलीभाषेत मांडलेलं आहे. मराठवाड्यातली बोलीभाषा आणि त्या मराठवाड्या बोलीभाषेमधलं तुमचं लिखाण अतिशय मनाला भावनेलं आहे. तर अशा ह्या भावात अध्यात्म भाव हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्मानुभव नावाची शिदुरी या कविता संग्रहातून आम्हाला पाहायला मिळते. एकही कविता मला यातली अशी वाटली नाही की ती का बरं यांनी अशी लिहिली असावी, कदाचिही नाही. यामध्ये सावरकरांची आठवण आपल्या कवितेत झालेली आहे. सावरकरांची आठवण या कविता संग्रहात आहे आणि ती रचना पोवाड्या सदृश्य आहे. पोवाडा सदृश्य असं का म्हणतो, ती पोवाड्याची आठवण करून देते. विष्णुदासांनी सुद्धा पोवाडा लिहिलाय. अरे रंगपटावर स्त्री पुरुषाची फुटली रे जोडी, आता काय खेळण्यात गोडी. काय सुंदर आहे बघा. जीवन म्हणजे काय आहे, जीवनाचा अर्थ एका पोवाड्यात सांगण्याचं काम राधाबाईचा पोवाडा विष्णू कवीने लिहिलेला आहे. आपण तो वाचला पाहिजे. पोवाडा सदृश रचना सावरकरांची आपण लिहिली आहे, ती सुद्धा सुंदर भाव लिहिली आहे. माणसाच्या मनाला कौतुक नावाची कविता, त्यातले शब्द मराठवाडी बोलीला स्पर्श करून जातात. त्याचबरोबर खऱ्या खोट्याची किमया ही कविता खूप आवडलेली आहे. आज असंच आहे, नकली जग आहे, बेंटेक्सचे दागिने सांगायचं हरकत नाही आहे. पण विष्णुदासांची असूनही अशीच एक रचना आहे. ती रचना अशी आहे, त्या रचनेमध्ये ते सत्य सांगतात की आम्ही कशाला जवळ करत आहोत आणि कशाला जवळ करायला पाहिजे ते आपण विसरत चाललो. मुद्दाम या ठिकाणी तुम्ही ती महत्त्वाची मांडलेली आहे. आणि यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, श्रद्धांजली नावाची कविता. आम्ही फक्त आठवणीसाठी तो दिवस व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो. बाबा आता काही नाही, खरं बरं का, तुमची दररोज आम्हाला आठवण, अजिबात आठवण येत नाही. तो दिवस इतरांनी पाहावा आणि बापावर कौतुक करतोय म्हणण्यासाठी आम्ही लिहितोय. सध्या पितृपक्ष चाललाय, बरोबर आहे. पितृपक्षाची आठवण सुद्धा तुम्ही आपल्या या कविता संग्रहात केलेली आहे. का बरं केली मला कळालं नाही, तुम्हाला आठवलं आणि नाही, त्यांनी आपल्यासाठी खूप काही वेचलेलं आहे, जे आज आपल्यात नाही आहेत, त्यांची स्मरण तुम्हाला झालंय पितृपक्षानिमित्त. तो सुद्धा कवितेचा भाग अतिशय महत्त्वाचा यामध्ये तुम्ही मांडलेला आहे. खुना वार्धक्याच्या, साहजिक आहे, आत्मानुभूतीचा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी मांडलं, आपण स्वतः आलं पाहिजे. आणि तुकोबाची आठवण सुद्धा एका कवितेमध्ये त्यांना झालेली आहे. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, परंतु त्यांनी काय म्हटलं माहितीये, दिनरात आम्हा युद्धाचा प्रसंग. शब्द बदललाय, दिनरात. आता का लिहिलं, का बरं लिहिलं, कवी जे न देखे रवी तो देखे कवी.
तशा पद्धतीनं त्यांची आत्मानुभूतीची एक सुंदर अशी सहल ज्याला म्हणू 99 स्मरण करत 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 99 पर्यंत येऊन थांबलेली आहे. खरंच आनंद वाटतो. याही वयामध्ये याही कालखंडामध्ये आपण सुंदर पद्धतीने लिहिता आणि अशा या थाटामध्ये त्याचं प्रकाशन या ठिकाणी घडवून आणता, हा आमच्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग निसर्ग आणि त्यांच्या कविता. पावलो पावली आत्ताच सलगरकर कुटुंबातल्या सरांनी सांगितलं की रातोळी तो जाण्याचा प्रसंग, घनदाट अरण्य, वेगवेगळ्या जातीच्या म्हणतोय शब्द जपून वापरतोय, आंब्यासाठी वापरतोय. आपण नको त्यासाठी वापरून सध्या गोंधळ केलेला आहे. संतांना सुद्धा सोडलं नाही हो, संतांना सुद्धा आम्ही चौकटीत बसवलं हो. त्या समाजाची तेवढीच मंडळी जमतात हो. असं का बरं व्हावं? संत साहित्याचा अभ्यास करून वाटतं वाईट की ज्या संतांनी आयुष्यभर भगवा ध्वज खांद्यावर घेतला, नामदेवानी पंजाब घुमानपर्यंत पोहोचवलं, ज्ञानदेवानी काय नाही केलं, एकनाथांनी काय नाही केलं. चोर आले होते एकदा, पातेली उकडून बघायला लागले, काहीच नव्हतं. अगं इकडे ये, काहीतरी करून दे, पाहुणे घरी भुकेले आहेत. कोण चोर आहे माहीत नाही हो, कोण शाहू आहे आणि कोण चोर आहे. किती परीक्षा घेतली नाथांची. शांती ब्रह्म का म्हणतोय आपण? याच्यासाठीच म्हटलं पाहिजे शांती ब्रह्म. डोक्यावर बर्फ आहे, तोंडात साखर आहे आणि पायात चाक आहे. आपलं तसं नाही आहे म्हणून बीपी वाढत चाललाय. बीपी वाढण्याचं तेच लक्षण आहे. जावयाचा काल फोनच आला नाही, दररोज येतो, येईल ना, असतील कोणत्या कामात, काय बिघडलं इथे उद्या. हे आम्ही सहन करायला तयार नाहीये. सहन शक्ती कमी झाली आहे, स्मरण शक्ती कमी झाली आहे, त्याच्यामुळे नको ते आजार वाढत चालले. हे का असं व्हावं? जीवनामध्ये साहित्य असा एक मित्र आहे, तो खरंच माणसाला आनंद देतो. मी 33-34 वर्षापासून इतका छान जगतोय आदिवासी भागामध्ये, काही कशाचाच लवलेश नाही, छानपैकी जगतोय. आदरणीय प्रमोदजी देशमुख माझ्यासोबत राहायला होते, मी त्यांच्याकडे राहायला होतो. गंमत अशी आहे, तेव्हा माणसाला या वाटत नाही, जाताना वाटतं नको रे बाबा, पण येताना वाटतं कशासाठी जायचं. हा भाग खूप छान आहे. उंच उंच सागवानची झाडं खुणावतात, धावंड्याचा डिंक खुणावतो आम्हाला, सुंदर नदी खुणावते, उंच उंच रांज पर्वताची रांग आम्हाला खुणावते. बाबा रे थांब इथं. आता नवरात्रात पहा कसा आमचा सुंदर माळ दिसतोय, इतकं सुंदर. आता काही वर्षानंतर तुम्हाला पायऱ्या चढायची सुद्धा गरज पडणार नाही. स्कायवॉक आणि लिफ्ट 80 लोकांची सुरुवात झालेली आहे. आदरणीय गडकरी साहेबांना आपण अभिवादन केलं पाहिजे, त्यांनी योजना आणलेली आहे. प्रत्येकाने माहूरला आलं पाहिजे आणि विष्णुदासाचा मठ पाहायला पाहिजे, मात्र तीर्थ पाहायला पाहिजे, देवदेवेश्वर पाहायला पाहिजे, दत्त शिखर पाहायला पाहिजे, सोनपीर दर्गा पाहायला पाहिजे, पांडव लेणी पाहायला पाहिजे. आम्ही फक्त रेणुका माता आणि तांबूल खाऊन फक्त छान झालं बरं का दर्शन, एवढ्यावर वापस येतो. तेव्हा आमच्यासाठी काय काय आहे ते पाहिलं पाहिजे आम्ही. तेव्हा माहूरसाठी असं आतुर असलेलं हे घराणं माणिक प्रभूवर सुद्धा आतुर या कवितेतून झालेलं आहे. श्रद्धा आहे त्यांच्या मनात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा भक्ती, भाव आणि छंद. आम्हाला नको ते छंद लागलेत, साहित्याचे छंद आमच्यापर्यंत कधी पोचावेत. म्हणून हरिहर सोनवणेंची कविता मला आठवते. तुमची नांदन नावाची स्मरणिका मी वाचली. या ठिकाणी साहित्य संमेलन घडलं होतं आणि त्या साहित्य संमेलनात सर स्वतः जबाबदार होते त्या स्मरणिकेचे प्रमुख म्हणून. तेव्हा त्या नांदनमधला सुंदर लेख मी हरिहरराव सोनवणे, वामन पंडित या सगळ्यांवर वाचला की नांदेड काय आहे. तात्यासाहेब कानोले नसते तर, तात्यासाहेब कानोले, गणा आंबेकर ही माणसं आमच्या नांदेडमधली आहेत. त्यांना आपण विसरत चाललो आहोत. तेव्हा न विसरता हे पायाचे दगड आहेत, त्यांना आपण विसरू नये. भगवान कवठेकर सुद्धा आपल्यातलेच होते. अनेक त्यांनी साहित्य निर्माण केलं, आपल्यातलाच माणूस होता. तेव्हा अशा ह्या साहित्यिकांना सुद्धा अभिवादन केलं पाहिजे. दिमांची ही परंपरा अशीच पुढं कायम राहावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर मानवतेचं कल्याण. सर्वत्र सुखिन संतु सर्वे संतु निरामय, हा विचार त्यांच्या कवितेत आहे. सगळ्यांचं चांगलं कर बाबा, वेळ मिळाला तर माझ्याकडे ये, अशी सुंदर माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. किती किती म्हणून बोलावं या कवितेवर. एकापेक्षा एक रचना त्यांच्या आम्हाला पाहायला मिळतात. कठीण काळ हा आला चहूकडे, आठवलं सर, विष्णुदासांची रचना आहे. कठीण काळ हा आला चहूकडे, रस्तो रस्ती दिवे दिवे. बघा चित्र कसं आहे. कठीण काळ हा आला चौकडे, रस्तो रस्ती दिवे दिवे, प्रजावृत्ती धन हरण कराया. वैद्य सर, प्रजावृत्ती धन हरण कराया, निघती कायदे नवे नवे. अरे नवे नवे कायदे निघायला लागले. कर्नाटकमध्ये काय चाललंय, हरियाणात काय चाललंय, पंजाबमध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात उद्या हेच होणार आहे. सावध व्हा. काल सर आमचे कुलकर्णी तेच सांगून गेले, सावध व्हा.
घरात बसू नका AC मध्ये, खूप ऊन आहे, रांगा लागल्यात. बेट्यांनो, रांगा आमच्याही लागण्या, आमच्याच रांगा लागण्याची वेळ आली आहे. म्हणून आपल्याला सावध व्हायचंय. सावध व्हा, हे मुख्य अतिथीचं या ठिकाणी यजमानपद आहे की आपण काय केलं पाहिजे. जागे व्हा, सावध व्हा, सांगणं गरजेचं आहे. कठीण काळ आलेला आहे आणि अशा कठीण काळामध्ये लेखक, कवी, प्रतिभावंत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानदेवांना तेच घडवलं. लोकांनी वेड्यात काढलं, लोकांनी मारायला उठले, लोकांनी गोंधळ घातला, अधिकारापासून बाजूला केलं. परंतु नाही, धाकट्या त्या ज्ञानदेवांना सांगायचं होतं, नाही ह्याच्यापेक्षाही काही वेगळं करायचंय. आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, नंतर लोकांनी डोक्यावर घेतलं. आणि आज आम्ही ज्ञानबा तुकाराम, ज्ञानगा तुकाराम म्हणत फिरत चाललो. मित्र हो, यासाठी झिजावं लागतं. रामदासांचं तेच कार्य आहे, एकनाथांचं तेच कार्य आहे, तुकोबांचं तेच कार्य आहे, नामदेवांचंही तेच कार्य आहे. एवढंच काय, आमच्या चोखोबांचं सुद्धा तेवढंच महत्वाचं कार्य आहे. अशा सगळ्या संतांचा विचार गंधमातीचा नावाच्या कविता संग्रहामध्ये आम्हाला पावलोपावली पाहायला मिळतो. त्यानंतर कुटुंबाची चिंता. अस्वस्थ मन आहे, होतंय. कवीला बऱ्याचदा वाटतंय, म्हणून 7 समुद्रापर्यंत तू आहेस, मी इकडं आहे, तू मला कधी भेटशील रे. तुझे ते कुरळे केस, गोबरे गोबरे गाल, तुझं बोबडं बोलणं, तुला माझा कान पकडायचा आहे ना, आता मी कसा येऊ तिथपर्यंत लांब. अरे विमान तर नाही बाबा, तू 7 समुद्रापार आहेस. अशी नातवासाठी आजोबाची हाक, कुटुंबाची चिंता आहे. मित्र हो, किती उदाहरणं देऊ तुम्हाला. संध्याकाळी 7 वाजता मोबाईल, लॅपटॉप ठेवून, अगं आत्ता येतो बरं का फोन आपल्या मुलाचा, आत्ता येईल बरं का, थांब स्टूलवर थरथर त्या हाताने मोबाईलच्या स्क्रीनवर टच करत, बाळा बरं आहेस का, वेळ नाही तुला मिळाला आज फोन करायला. अशी आमच्या भारतातल्या मुलांनी आईवडिलांची अवस्था निर्माण करून ठेवलेली आहे. ह्याला काय म्हणावं. एकत्र कुटुंब पद्धती होती, गुन्ह्या गोविंदाने आम्ही नांदत होतो. अशा ह्या परिस्थितीमध्ये मला काहीतरी करायचंय, मला पॅकेज मिळवायचंय, मला काहीतरी मोठं व्हायचंय. अरे मोठं व्हा बाबा, परंतु ज्याने तुला ताकद दिली ना, त्याच्यासाठी पॅकेज शब्द वापरू नकोस. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ नाही मला यायला. परवा अहमदपूरला असंच घडलं. गोदमगावकर नावाचे डॉक्टर होते आमच्याच किनवट भागातले. मुलांनी सांगितलं उरकून टाका, आम्हाला वेळ नाही यायला. ही जर अवस्था माझ्या संस्कृतीमध्ये येत असेल, संस्कार भारती काय काम करते, हेच काम करते. कुटुंब जुळवलं पाहिजे. आपण आपल्या बाजूला असलेल्या 5-5 कुटुंबाची आम्हाला ओळख नाही. गोष्ट मला सांगतो, आम्हाला माहीत नाही, बाजूला विचारा. ही आमची अवस्था आहे. म्हणून कुटुंबाची अवस्था काय आहे, कुटुंबाची चिंता काय आहे, यामध्ये हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, समाजाची चिंता सुद्धा त्यांना भेडसावते. आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्यानंतर काळोख नावाची चिंता अस्वस्थ करणारी आहे. काळोख नावाची कविता, 99 कवितेवर बोलणं मला अवघड आहे. काही महत्त्वाच्या कविता या ठिकाणी निवडल्यात. समारोपाकडे येतो. शेवट बघा, नको त्याला आवाजवी महत्त्व देऊ नका, असा एक सुंदर सल्ला दिमांच्या कविता संग्रहातून आम्हाला पाहायला. नको त्याला आवाजवी महत्त्व देऊ नका. हे धाडसाचं विधान आहे त्यांचं. वार 75 पूर्ण केलेले आहेत. एक ताकदीनं, एक निष्ठेनं, अनुभवानं ते बोलायला लागलेत की असं मी पाहिलेलं आहे. आपण नको त्याला महत्त्व देत नाही आणि द्यायला पाहिजे त्याला देत नाही, असं का व्हावं. ही सुद्धा बाब मला त्यांच्या एकूणच कवितेमध्ये पाहायला मिळते. विशेष आज या तिन्ही कविता संग्रहामधून एक विषय आम्हाला हाताशी लागला की हा माणूस कवितेवर जीवापाड प्रेम करतो, कविता जगतो, कविता अनुभवतो आणि कवितेमध्येच आपलं जीवन कंठीत जातं. रस्त्यात असो, बसमध्ये असो, प्रवासात असो, वेळ चालला रे चालला, अनुभव येतो. म्हणून प्रतिभा ही वेडाची बहीण आहे. बरोबर आहे सर? प्रतिभा ही वेडाची बहीण आहे. कधी सुचल सांगता येत नाही आणि कधी डोक्यात एखादा विषय देऊन जाईल अजिबात कळत नाही. एकदा तर मी जेवायला बसलो, ताट वाढलंय आणि मी माझं चाललंय, अहो जेवा ना, वेळ 2 मिनिट थांब, थोडं थांब. एकदा जर गेलं ना ते पुन्हा ते शक्य नाही आहे. तेव्हा असं हे जीवन अवलियांचं असतं. दिमा अवली आहेत. याही नंतर त्यांच्या आशयाचं संग्रहावर संग्रह यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक सांगतो, सरांना बोलायचं आहे, बोलता बोलता भरपूर वेळ बोललो तर मग ज्ञानेश्वरावरची कविता. आता असं जर म्हणू आपण, पंढरीच्या वारीपासून अनेक रचना यामध्ये सुंदर आहेत.
तर ब्रह्मांडाचा नायक असेल, गुरुमाऊली असेल, माणिक प्रभूचा भरलेला दरबार असेल, तवचरणी नमन असेल, दयाघना असेल, अनेक रचना ह्या खरंच भावणाऱ्या आहेत. दिनरात आमा युद्धाचा प्रसंग नाही, काळ वेळ स्मरण हरीचे. रात वाकुल्या दावी, वाह, झोपेत नाही हो. काही काही लोक छताकडे पाहतात, पंखा पडेल म्हणून इकडं पुन्हा सरकतात, पुन्हा इकडं जातात, झोपच नाही. झोप का गेली कारण माहीत नाही. रात वाकुल्या दावी, दिनाचा खेळ अजब संग, हरिनामाची हेची सार, नको संसाराचा भार. स्नेह आणि सत्संग हेची रात जागरणाचे अंग. जसं देवीला गोंधळ, खंडोबाला जागरण आहे. उदे गांबे उदे म्हणून जसं आम्ही गोंधळ घालतो, तसं आजच्या काळात काळाखंडात विद्यमान परिस्थितीत दोन मुद्दे सांगितलेत, दोन इंजेक्शन सांगितलेत. ते इंजेक्शन असे आहेत, एक स्नेह आणि दुसरा सत्संग. आम्ही सत्संगाला जातो, फक्त टी व्हीत दिसतो की नाही यासाठी उंच उंच मान करून पाहतो. असलं काही नको. मन मनात ठेवा, भाव असला पाहिजे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा आशा न भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराज सांगून गेले आम्हाला. आणि शेवटचं, करुणिया नेम सत्संगा परी, म्हणा रामकृष्ण हरी, म्हणा गोविंद हरी हरी. असा एक सुंदर अनुभूतीचा भाग जीवनाच्या मध्ये जगत जगत सगळ्यांना सोबत घेत हा संबंध परिवार हा तुमच्यासाठी आलेला आहे. तुमच्यासाठी नव्हे, तुम्हाला पाहण्यासाठी नव्हे, तुम्हाला अंतकरणात साठवण्यासाठी आलेला आहे. तेव्हा असाच हा राहो आणि अधिक वृद्धिंगत यांचं प्रेम होत जावो, अशी मी माता भगवती चरणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं लांबलेलं हे विवेचन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.